नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा ऐकायला मिळतात. काही चित्रपटांसारख्या स्वप्नवत, काही गोंधळातल्या आणि काही अगदी अनपेक्षित वळण घेणाऱ्या. अशीच एक लव्ह स्टोरी सोनम कपूर आणि आनंद आहुजाची. दोघांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. सोनम कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की ती आणि आनंद पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा आनंद तिच्यासोबत नव्हे तर आपल्या मित्रासाठी तिचं मन जिंकायच्या मिशनवर होता. तो त्याच्या मित्रासाठी मला बघत होता. सोनमच्या काही मैत्रिणींनी तिला ताज हॉटेलच्या बारमध्ये नेलं, कारण आनंद तिथे आपल्या हाय प्रोफाईल मित्रासोबत आधीच पोहोचला होता. सोनमला कल्पनाही नव्हती की हा सगळं गुप्त प्लॅन तिच्या वरती चालतोय. सोनमने सांगितले की आनंदचा मित्र अगदी चांगला, स्मार्ट आणि कल्चर्ड होता. पुस्तक प्रेमी, हिंदी चित्रपटांचा चाहता. पण त्याला पाहता क्षणीच तिला तिचा भाऊ हर्ष कपूर आठवला. आणि कुठलीही मुलगी तिच्या भावाच्या प्रतिमासारख्या व्यक्तीला डेट करेल का? मग काय, तिने तिथेच त्या सेटअपला रिजेक्टच ठोकलं. तेव्हा आनंदला कल्पनाही नव्हती की ही मुलगी बॉलिवूडचे सुपरस्टार अनिल कपूर यांची कन्या आहे. तो इतका कूल आणि अनऑबेस्ड होता की त्याने सोनमच्या स्टार स्टेटसकडे कधीच लक्ष दिलं नाही. उलट तो तिच्याशी तिच्या मित्रासाठीच गप्पा मारत राहिला. मात्र नातं पुढे सरकायला सुरुवात झाली. रात्री 2:30चा मेसेज, तू अजूनही सिंगल आहेस ना? आनंदने तिला विचारलं आणि त्याच्या मित्राशी बोलायला सांगितलं. सोनम भडकली. तिने त्याला फटकारलं. पण नेमकी तिथूनच दोघांचं खरं कनेक्शन सुरू झालं. 2 आठवड्यानंतर सोनमने आनंदला चॅलेंज करत विचारले की अजूनही वाटते का की मी तुझ्या मित्रासाठी योग्य आहे? आनंदचं उत्तर मात्र प्रेमाचं वाक्य ठरलं. नाही, कधीच नाही. मी तुला आता माझ्यासाठी ठेवतो. मग दोघांनी एकमेकांना डेट केलं, मग लग्न.